नमस्कार। आज आपण कॅमेलियन इफेक्ट या शक्तिशाली पर अनेकदा दुर्लक्षित संकल्पनेवर बोलणार आहोत। कॅमेलियन इफेक्ट म्हणजे आपल्या नकळतपणे समोरच्या व्यक्तीच्या देहबोली, हावभाव, बोलण्याची पद्धत आणि अगदी भावनिक स्थितीचे सूक्ष्म अनुकरण करण्याची प्रवृत्ती। हे फक्त नक्कल करणे नाही, हा एक नैसर्गिक सामाजिक संवाद साधण्याचा जैविक मार्ग आहे। या सादरीकरणात आपण हे कसे घडते, यामागील विज्ञान काय आहे आणि व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात याचा प्रभावीपणे वापर कसा करायचा हे समजून घेऊ। हे एक अदृश्य कौशल्य आहे जे संबंध, विश्वास आणि सहकार्याचा पाया रचते। या संकल्पनेचा पाया 1999 मध्ये चार्टर आणि बार्ग या प्रसिद्ध प्रयोगात घातला गेला। त्यांनी दाखवून दिले की जेव्हा सहभागी नकळतपणे त्यांच्या सहकार्यांच्या सवयी अनुसरतात, तेव्हा त्यांच्यात अधिक जवळीक आणि संवाद गुळगुळीत होतो। यालाच त्यांनी सामाजिक आसंजन किंवा सोशल ग्लू म्हटले, ज्यामुळे हे सिद्ध झाले आहे की अनुकरण हे केवळ एक योगायोग नाही, तर मानवी संबंधांचा एक मूलभूत घटक आहे। हे घडते कसे, या मागे आपल्या मेंदूची रचना आहे। मिरर न्यूरॉन सिस्टम हे एक न्यूरल नेटवर्क आहे, जे आपण दुसऱ्याला एखादी कृती करताना पाहतो तेव्हा सक्रिय होते, जणू काही आपण स्वतः ती कृती करत आहोत। यामुळे आपल्याला समोरच्याचा हेतू आणि भावना समजण्यास मदत मिळते। नवीनतम संशोधन याला प्रेडिक्टिव्ह कोडिंगच्या सिद्धांताशी जोडते। आपला मेंदू सतत समोरच्या व्यक्तीच्या पुढील वर्तनाचा अंदाज लावत असतो। जेव्हा आपण त्याच्या वर्तनाशी जुळवून घेतो, तेव्हा मेंदूचा हा अंदाज खरा ठरतो, ज्यामुळे अनिश्चितता कमी होते आणि संवाद सोपा वाटतो। यामुळे आपला संज्ञानात्मक भार, कॉग्निटिव्ह लोड कमी होतो। उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून अनुकरण हे गटात टिकून राहण्यासाठी एक आवश्यक साधन होते। हे आपण एकाच गटातील आहोत असा एक शक्तिशाली अवाचिक सिग्नल पाठवते। जेव्हा कोणी आपल्यासारखे वागते, तेव्हा आपल्याला सुरक्षितता, विश्वास आणि स्वीकृतीची भावना जाणवते। यामुळे गटात सहकार्य वाढते, जे मानवी समूहांच्या अस्तित्वासाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे होते। थोडक्यात, आपल्या पूर्वजांना एकत्र राहण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी या नैसर्गिक प्रवृत्तीने मदत केली। अवाचिक स्तरावर आपण नकळतपणे समोरच्या बसण्याची पद्धत, हातांचे हावभाव किंवा मान हलवण्याची पद्धत अनुसरतो। जेव्हा समोरची व्यक्ती बोलताना पुढे झुकते, तेव्हा आपणही नकळतपणे थोडे पुढे झुकतो। चेहऱ्यावरील सूक्ष्म भाव, जसे की हलकेसे स्मित किंवा भुवया उंचावणे, यांचीही देवाणघेवाण होते। महत्वाचा नियम आहे अर्धा पाऊल मागे राहणे, म्हणजेच थेट आणि लगेच नक्कल न करता काही सेकंदांच्या विरामानंतर सूक्ष्मपणे जुळवून घेणे। यामुळे ते नैसर्गिक वाटते, कृत्रिम नाही। शब्दांपेक्षाही आपण ते कसे बोलतो हे जास्त महत्वाचे असते। वाचिक मिररिंग मध्ये आवाजाचा टोन, बोलण्याची गती आणि तीव्रता जुळवणे समाविष्ट आहे। जर समोरची व्यक्ती शांतपणे आणि हळू बोलत असेल, तर तुम्ही वेगाने बोलल्यास एक दरी निर्माण होते। त्यांच्या गतीशी आणि विरामांशी जुळवून घेतल्यास संवादात एक नैसर्गिक लय येते, जणू काही तुम्ही एकत्र एका तालावर बोलत आहात। यामुळे समोरच्याला वाटते की तुम्ही त्यांना खरोखर ऐकत आहात आणि त्यांच्या विचारांचा आदर करत आहात। लिंग्विस्टिक स्टाईल मॅचिंग LSM ही एक अत्यंत प्रभावी संकल्पना आहे। यात आपण समोरच्या व्यक्तीच्या भाषिक शैलीशी, विशेषतः फंक्शन वर्ड्स जसे की सर्वनामे, जोडशब्द जुळवून घेतो। जेम्स पेनेबेकर यांचे संशोधन दाखवते की ज्या संभाषणांमध्ये LSM जास्त असते, ते अधिक यशस्वी होतात। डेटिंग पासून ते टीम प्रोजेक्ट पर्यंत, जिथे लोकांच्या बोलण्याची शैली नैसर्गिकरित्या जुळते, तिथे संबंध अधिक दृढ होतात आणि गटाची कामगिरी सुधारते। हे दर्शवते की काय बोलतो यापेक्षा कसे बोलतो हे संबंधांसाठी अधिक महत्त्वाचे असू शकते। आपल्या इतिहासातील एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे महात्मा गांधी। 1921 मध्ये मदुराई येथे त्यांनी केवळ एक धोतर नेसण्याचा निर्णय घेतला। हा त्यांच्या पोशाखातून सामान्य जनतेशी साधलेला एकरूपतेचा संवाद होता।
हे एक शक्तिशाली दृश्य अनुकरण होते जे मी तुमच्यातलाच एक आहे हा संदेश देत होते. त्याचबरोबर त्यांनी क्लिष्ट इंग्रजीऐवजी सामान्य माणसाला समजणाऱ्या हिंदुस्थानी भाषेत संवाद साधला. हे प्रतीक आणि भाषेचे मिश्रण इतके प्रभावी होते की त्यांनी करोडो लोकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळवला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या अद्वितीय क्षमतेसाठी ओळखले जातात. ते क्लिष्ट वैज्ञानिक संकल्पना समजावण्याचा विद्यार्थ्यांच्या विश्वातील सोपी रूपके आणि उदाहरणे वापरत असत, जसे की रॉकेट, पक्षी किंवा बीजातून होणारे वृक्षाचे रूपांतर. त्यांची प्रश्नोत्तरांची शैली आणि उत्साही टोन विद्यार्थ्यांच्या ऊर्जेशी जुळणारा होता. त्यांनी भाषिक आणि वैचारिक पातळीवर विद्यार्थ्यांचे जुळवून घेतले, ज्यामुळे त्यांच्या मनात केवळ आदर नाही तर जिज्ञासा आणि प्रेरणा निर्माण झाली. सध्याच्या काळातील उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्या भाषणांमध्ये ते ज्या प्रदेशात बोलत आहेत तेथील स्थानिक भाषेत अभिवादन करतात किंवा तेथील काही प्रसिद्ध शब्द वापरतात. अनेकदा ते स्थानिक पोशाखाचा एखादा घटक जसे की पगडी किंवा शॉल परिधान करतात. या दृश्य आणि भाषिक जुळवणीमुळे श्रोत्यांना ही व्यक्ती आपल्यापैकीच एक आहे, आपली भाषा आणि संस्कृती समजणारी आहे असे वाटते. यामुळे संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचतो आणि भावनिक जोडणी साधली जाते. स्वामी विवेकानंदाचे शिकागो येथील 58 दिशामोळीचे भाषण हे भावनिक मिररिंगचे एक अजरामर उदाहरण आहे. त्यांनी भाषणाची सुरुवात अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी केली. त्या काळात अशा औपचारिक व्यासपीठावर इतके उबदार आणि वैयक्तिक संबोधन अनपेक्षित होते. त्यांनी श्रोत्यांना परके न समजता आपल्या कुटुंबाचा भाग मानले. ही भावनिक जुळवणी शब्दांच्या पलीकडची होती. वाटाघाटी आणि विक्रीच्या जगात कॅमेलियन इफेक्ट अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही क्लायंटची भाषा, त्यांचे कीवर्ड्स आणि वाक्यरचना वापरता तेव्हा त्यांचा प्रतिकार कमी होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जे वेटर्स ग्राहकांच्या ऑर्डरची पुनरावृत्ती करतात त्यांना जास्त टिप मिळते. वाटाघाटीच्या सुरुवातीच्या टप्प्यात देहबोली आणि बोलण्याचा गतीशी जुळवून घेतल्यास विश्वास लवकर निर्माण होतो आणि करार होण्याची शक्यता वाढते. मात्र हे सूक्ष्म आणि प्रामाणिक असले पाहिजे. आधुनिक नेतृत्वामध्ये सायकोलॉजिकल सेफ्टी ही एक महत्वाची संकल्पना आहे. जेव्हा टीममधील सदस्यांना वाटते की त्यांचे मत ऐकले जाईल आणि चुकांवरून त्यांना दोष दिला जाणार नाही, तेव्हा ते अधिक मोकळेपणाने काम करतात. जो नेता आपल्या टीम सदस्यांच्या बोलण्याच्या पद्धतीशी, त्यांच्या समस्या मांडण्याच्या शैलीशी जुळवून घेतो, तो नकळतपणेही सुरक्षितता निर्माण करतो. यामुळे टीममध्ये विश्वास वाढतो. लोक प्रश्न विचारायला घाबरत नाहीत आणि सर्जनशीलता वाढते. आजच्या हायब्रिड जगात जिथे संवाद अधिक डिजिटल आहे, कॅमेलिया इफेक्ट अजूनही महत्वाचा आहे, पण त्याच्या स्वरूप बदलले आहे. व्हिडिओ कॉलमध्ये समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला होकारार्थी मान हलवून प्रतिसाद देणे किंवा त्यांच्या चेहऱ्यावरील भावानुसार हलकेसे स्मित करणे महत्वाचे ठरते. ईमेल किंवा चॅटमध्ये समोरच्या व्यक्तीच्या औपचारिकतेची पातळी, वाक्यरचनांची लांबी, इमोजीचा वापर आणि अगदी प्रतिसाद देण्याच्या वेळेला जुळवून घेणे प्रभावी ठरते. या अदृश्य संकेतांमुळे डिजिटल संवादातही जवळीक निर्माण करता येते. कॅमेलियन इफेक्ट आता केवळ एक संकल्पना राहिलेली नाही, तर ती मोजता येते. LIWC लिंग्विस्टिक इन्क्वायरी अँड वर्ड काउंट सारखी सॉफ्टवेअर 2 व्यक्तींच्या भाषेतील शैली जुळणी मोजतात. नवीनतम AI आधारित साधने व्हिडिओ आणि ऑडिओचे विश्लेषण करून देहबोली, आवाजाचा टोन आणि बोलण्यातील लय यांच्यातील समकालिकता ओळखू शकतात. संशोधक या मॅट्रिक्सचा वापर करून टीमची कामगिरी, नातेसंबंधातील समाधान आणि वाटाघाटींच्या यशस्वीतेचा अंदाज लावू शकतात. याचा वापर कसा करायचा? 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, सक्रियपणे निरीक्षण करा. समोरची व्यक्ती कोणते शब्द वापरते, त्यांची देहबोली कशी आहे, त्यांच्या बोलण्याची गती काय आहे. दुसरी, सूक्ष्मपणे जुळवून घ्या. सर्व गोष्टींची नक्कल करू नका. फक्त एक घटक निवडा, जसे की बोलण्याची गती किंवा बसण्याची स्थिती, आणि त्यात हलकेसे साम्य आणा.
तिसरी आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रमाणित करणे. त्यांचे म्हणणे तुमच्या शब्दांत परत मांडा. म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे का की यामुळे त्यांना समजून घेतल्याची भावना मिळते. कॅमेलियन इफेक्ट सार्वत्रिक असला तरी त्याचा वापर संस्कृती आणि संदर्भानुसार बदलतो. ज्या संस्कृतींमध्ये सत्ता अंतर जास्त असते, उदार जपान किंवा काही प्रमाणात भारत, तिथे कनिष्ठ व्यक्तीने वरिष्ठांचे जास्त अनुकरण करणे चुकीचे मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत देहबोलीपेक्षा भाषेचा टोन आणि औपचारिकतेची पातळी जुळवणे अधिक सुरक्षित असते. यशस्वी होण्यासाठी नियम पाठ करण्याऐवजी सांस्कृतिक बुद्धिमत्ता विकसित करणे महत्वाचे आहे. म्हणजेच समोरच्या व्यक्ती आणि परिस्थितीचा आदर करून आपले वर्तन समायोजित करणे. इथे एक महत्वाची नैतिक सीमारेषा आहे. कॅमेलियन इफेक्टचा उद्देश सहानुभूती वाढवून एक चांगला संबंध निर्माण करणे हा असावा. समोरच्या व्यक्तीला फसवून आपला फायदा करून घेणे हा नाही. जर तुमचे अनुकरण कृत्रिम किंवा अप्रामाणिक वाटले तर त्याचा उलटा परिणाम होतो, ज्याला बॅकफायर इफेक्ट म्हणतात. यामुळे विश्वास पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. त्यामुळे ही तंत्र वापरताना नेहमी प्रामाणिक राहा आणि आपले स्वतःचे नैसर्गिक व्यक्तिमत्व गमावू नका. चला काही सोपे नियम पाहू. काय करावे? सूक्ष्म आणि नैसर्गिक राहा. बोलण्यापूर्वी समोरच्याला पूर्णपणे ऐका. त्यांच्या शब्दामागील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रामाणिक राहा. काय टाळावे? उघडपणे किंवा लगेच नक्कल करणे टाळा. कोणत्याही एका गोष्टीची अतिशयोक्ती करू नका आणि या प्रक्रियेत तुमची स्वतः असलेली ओळख किंवा मत गमावू नका. संवादासाठी काही वाक्य तयार ठेवू शकता, जसे की मी समजू शकते की तुम्हाला काय वाटते, किंवा आपण दोघांचेही ध्येय एकच आहे, फक्त मार्ग वेगळे असू शकतात. सारांश रूपाने कॅमेलियन इफेक्ट हा संवाद प्रभावी करण्याचा एक नैसर्गिक आणि शक्तिशाली मार्ग आहे. यासाठी 3x3 आराखडा लक्षात ठेवा. 3 गोष्टींचे निरीक्षण करा: देहबोली, आवाजाचा टोन आणि महत्वाचे शब्द. आणि 3 कृती करा: सूक्ष्मपणे जुळवून घ्या, त्यांचे म्हणणे तुमच्या शब्दांत प्रमाणित करा आणि शेवटी तुमच्या विचारांची त्यात भर घालून मूल्यवर्धन करा. भारतीय उदाहरणांवरून आपण शिकलो की भाषा आणि प्रतीकांच्या माध्यमातून खोलवरची जोडणी साधता येते. लक्षात ठेवा, हे तंत्र इतरांसारखे बनण्याचाही नाही, तर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि एक खरा मानवी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आहे. धन्यवाद.